नमस्कार, तनुजाच रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण अतिशय टेस्टी आणि खुसखुशीत अशी शेंगदाण्याची चिक्की बनवणार आहोत. तर अगदी साधी सोपी रेसिपी आहे. बनवायला सोपी आणि अगदी झटपट बनवून होते. उपवासासाठी पण तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. अतिशय टेस्टी अशी रेसिपी आहे. तर सर्वात आधी तर शेंगदाणे आहेत तर ते भाजून घेतलेत मी आणि जेव्हा भाजताना आपल्याला त्याचे जे टरफलं निघालेले असतात तर ती अशी पाखडून सेपरेट करून घ्यायचे आहेत. अगदी सर्वच दाण्यांचे टरफल आपल्याला काढून घ्यायची बिलकुल आवश्यकता नाहीये. तर थोडंसं त्याचे टरफल काढून घेतले आणि मी कपने पण मेजर करते. तर 2 कप आणि अगदी थोडंसं पाव कपला पण थोडंसं कमी तर इतके शेंगदाणे होते. तर त्याच्यासाठी 2 कप इतका गूळ घ्यायचा आहे. तर मी गूळ पावडर वापरली आहे. तर काळा गूळ आहे. त्याची जी पावडर आहे तर ती आहे. त्याच्यामुळे चिक्कीचा जो रंग आहे तर तो पण थोडासा डार्क आलेला आहे. पण अतिशय चवीला छान लागते ही चिक्की. तर अगदी सोपी पद्धत आहे. तर ज्या कपने मी शेंगदाणे मेजर केले होते त्याच कपने मी गूळ पावडर पण मेजर करून घेणार आहे. तर 2 कप शेंगदाण्यासाठी 2 कप गूळ पावडर घ्यायची आहे. अगदी बरोबर प्रमाण होतं. तर गूळ पावडर जी आहे तर ती आपल्याला मेल्ट करून घ्यायची आहे. तर कढईमध्ये साधारणतः अंदाजे 1-2 चमचे इतकं तूप घेतलंय. तुपामुळे याचा फ्लेवर पण खूप छान येतो आणि खुसखुशीत पण होते. अगदी कडक अशी बनली जात नाही. आणि पाक बनवण्यासाठी पण आपल्याला त्याच्यामध्ये पाण्याचा बिलकुलही वापर करायचा नाही. त्यामुळे टिकते पण ही भरपूर दिवस आणि टेस्टला तर काही खूपच छान लागते आणि खुसखुशीत आहे. अगदी हाताने पण आपल्याला बारीक करता येईल इतकी खुसखुशीत झालेली आहे. त्यामुळे अगदी लहान मुलं सुद्धा आवडीने खातील अशी ही टेस्टी अशी चिक्की तयार झालेली आहे. तर बघू शकता तुम्ही गूळ आहे तर तो मेल्ट करण्यासाठी ठेवला आहे. एक 10 ते 15 मिनिटं लागतात आपल्याला त्याचा पाक बनण्यासाठी. खूप जास्त पण वेळ नाही लागणार आहे आणि कढई थोडीशी तापली नव्हती त्यामुळे थोडंसं ते मेल्ट व्हायला थोडा वेळ गेला. तर बघू शकता तुम्ही शेंगदाणे पण आपण बारीक केलेले आहेत. खूप जास्त बारीक केलेले नाहीयेत आणि खूप जाडसरही ठेवले नाहीयेत. तर गूळ आहे तर तो मेल्ट व्हायला सुरुवात झाली आहे आणि त्याचा पाक आहे तर तो पण एका वाटीमध्ये पाणी घेऊन मी चेक करणार आहे झालं की नाही ते आणि बघू शकता आणि ही जी प्रोसेस आहे तर त्याच्यामध्ये सतत आपल्याला ते हलवत राहायला लागतं नाहीतर तो गूळ आहे तर तो करपण्याची शक्यता असते कारण आपण पाण्याचा बिलकुलही याच्यामध्ये वापर केलेला नाहीये. तर एक 5 ते 7 मिनिट आपल्याला परत एकदा थोडंसं अजून मेल्ट करायचंय. बऱ्यापैकी मेल्ट होत आलंय पण पूर्णपणे मेल्ट नाही झालेला आणि त्याची तार आहे तर ती पण बनली पाहिजे. तर अतिशय खुसखुशीत अशी ही चिक्की आहे. ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा. अगदी सोपी आहे. कमीत कमी साहित्यात बनणारी आहे आणि अगदी झटपट वेळेवर पण आपण ही बनवू शकतो. तर याचा पाक आहे तर तो चेक करायचा. त्याची तार आहे तर ती पटकन हाताने अशी कट होते, तुटली जाते. बघू शकता तुम्ही. त्यामुळे जे खुसखुशीत आहे तर ती चिक्की तयार होते. तर शेंगदाण्याचं कूट टाकल्यानंतर पण आपल्याला हे छान एकत्र एकजीव करून घ्यायचंय. साधारणतः 1-2-3 मिनिट आपल्याला हे छान एकत्र मिक्स करून घ्यायचं. सगळं कूट जो आहे शेंगदाण्याचा तर तो गुळाच्या पाकामध्ये छान एकत्र एकजीव करून घ्यायचा आहे. तर 1-2-3 मिनिट आपल्याला हे मिक्सचर जे आहे तर ते एकत्र छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर एका प्लेटमध्ये काढायचं. तर त्या प्लेटमध्ये काढायचं त्याला साधारणतः एखादा चमचा तूप स्प्रेड करून घ्यायचं. थोडंसं तूप जास्त आहे जेणेकरून चिक्की जी आहे ती अगदी सहजपणे गार झाल्यानंतर निघेल आणि हे जे मिश्रण आहे तर ते वाटीने आपल्याला पूर्ण ताटभर पसरवून घ्यायचंय फुलपात्राने किंवा वाटीने. अगदी गरम आहे हे आणि गरम गरमच आपल्याला हे पसरवून पण घ्यायचंय आणि त्याच्या वड्या पण पाडून घ्यायचेत. कारण गार झाल्यानंतर जर त्याच्या वड्या पाडल्या तर ते त्याचे तुकडे होतात. तर त्याच्यासाठी आपल्याला ते गरम गरमच त्याच्या वड्या पण पाडून घ्यायचेत. तर बघू शकता तुम्ही अगदी जाडही नाही आणि खूप पातळही नाही असं छान स्प्रेड झाली आहे आणि त्याच्या वड्या आहेत तर त्या पाडून घेणार आहे. तर उलटण्यानेच वड्या पाडून घ्यायचेत. गरम असताना पाडल्या की त्याचे तुकडे होत नाहीत त्यामुळे अगदी पटकन आपल्याला हे त्याच्या वड्या पाडून घ्यायचेत. अगदी खुसखुशीत लागते ही. चवीला पण छान आहे. रंग थोडासा डार्क आहे कारण गूळ आहे तर तो काळा गूळ वापरलेला आहे. तर आजची जी रेसिपी आहे
शेंगदाण्याची चिक्कीची ती तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि तनुजाज रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या ज्या नवीन रेसिपीज आहेत तर त्याच्या नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील. तर बघू शकता तुम्ही अगदी खुसखुशीत अशी चिक्की तयार आहे. हाताने पण सहज तुटली जाते. रेसिपी नक्की करा.